प्रेज लॉर्ड चर्च, आपणा सर्वांचं या सायंकाळच्या बायबल स्टडीमध्ये स्वागत आहे. प्रियांनो, आपण मागील आठवड्यामध्ये दानिएलाच्या पुस्तकातून 8वा अध्याय आपण एडका आणि बकरा यांचा दृष्टांत पाहिला आणि खरोखर देवबापाने त्या वचनाच्या द्वारे तुमची आणि माझी भेट घेतली. आज आपण दानिएलाच्या पुस्तकातून 8व्या अध्यायातूनच काही भाग आपण पाहणार आहोत. आपण यावेळेस प्रार्थना करू की येणारं वचन आपणासाठी आणि तुम्हासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी आशीर्वादित असावं आणि त्या वचनाच्या द्वारे परमेश्वराने तुमची आणि माझी भेट घ्यावी, यासाठी आपण प्रार्थना करूया. स्वर्गीच्या पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो दे बापा. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू दे बापा, आज आम्ही प्रार्थना करत आहोत. येणारं वचन दे बापा, आम्हासाठी प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर दे बापा. येणाऱ्या वचनाच्या द्वारे दे बापा तू आमची भेट घे आणि आमचे आत्मिक डोळे उघडले जाऊ दे बापा. आज आम्ही प्रार्थना करत आहोत दे बापा, पास्टरांना कृपा पुरव दे बापा. वचन सांगत असताना दे बापा नॉलेज आणि विजडम दे बापा, आणि तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. जे दृष्टांत दे बापा दानिएलाच्या पुस्तकामध्ये आहे दे बापा, त्याचं प्रगटीकरण दे बापा तू आम्हाला देत आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानत आहोत. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक, आमेन. प्रियांनो, पास्टर पुढे येत असताना आपण का नाही जोरदार टाळ्या वाजून पास्टरांचं आणि देवाच्या वचनाचं आपण टाळ्या वाजून स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. परत एकदा ह्या बायबल स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण दानिएलाच्या पुस्तकातून 8व्या अध्यायातून काही गोष्टी अभ्यासत आहोत आणि आपण पाहिलेलं आहे की दानिएलाच्या जीवनामध्ये देव परमेश्वराने काही दृष्टांत दिले आणि हे दृष्टांत प्रियांनो ज्यावेळेस प्रभू परमेश्वराने दानिएलाला दिले त्यावेळेला ह्या शेवटच्या काळाविषयी ते दृष्टांत होते. आणि म्हणून दानिएलचं पुस्तक एक फार महत्वाचं पुस्तक आहे. त्यातून प्रभू आम्हाला सांगते खूप काही बोध करतो. आपण पहिल्या वचनापासून ते जवळपास 11 वचनापर्यंत मागच्या सेशनला पाहिलं, पण आपण हेही पाहिलं 10व्या वचनामध्ये बेसिकली त्या ठिकाणी आपण पाहिलं की असा एक राजा आला. आपण त्या ठिकाणी एक बोकड आणि मेंढा याचे दृष्टांत दानिएलला मिळाले. त्याचे आपण पाहिलं की कसं 20 ते 22 वचनामध्ये 2 राजे जे आहेत त्या राजाबद्दल त्या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेन केलं की हे राजे कोण आहेत. पण 10वं वचन जे आहे त्याकडे आपण 10 आणि 11 वचन पण परत वाचूया, कारण 10 ते 13 वचनामध्ये खूप काही गोष्टी आहेत ज्या दडलेल्या आहेत, आम्हाला माहीत असायला पाहिजे. काय वाटतं? 10वं वचन पहा बरं काय लिहिलेलं आहे. त्याची वृद्धी आकाशगणापर्यंत होऊन त्या गणापैकी व त्या ताऱ्यापैकी काहींना त्याने जमिनीवर पाडून तुडविले. पण ह्या ठिकाणी राज्याबद्दल जर तो बोलत आहे तर ते राज्य अशा रीतीने वाढले पाहिजे की वर्टिकल म्हणता येईल की ते राज्य असं वाढत गेलं पाहिजे पृथ्वीवरच्या वर. पण ह्या ठिकाणी एक असा राज आहे की तो वरती चाललेला आहे. तो वर्टिकल म्हणण्यापैकी हॉरिझॉन्टल असलं पाहिजे होतं, सॉरी, ओके. पण इथं वर्टिकल जो वर जाणार आहे राजा, की जो आकाशगणापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे. निश्चितच प्रियांनो आम्हाला त्या राजाबद्दल पाहायला मिळतं. हा राजा कोण आहे ह्या ठिकाणी जर आपण पवित्र शास्त्रातला जर अभ्यास करत गेलो तर प्रियांनो हा निश्चितच नैसर्गिक राजा नाही, कोणतरी असं एक राज्य आहे की असा राजा आहे की जो परमेश्वराला चॅलेंज करतोय, परमेश्वराला आव्हान करतोय. आणि आपण पाहिलं की त्याने इतका वर चढला की आकाशात ताऱ्यांना, हे तारे कोण आहेत? आता आकाशातले तारे म्हणजे काय, नेपच्यून किंवा शनी तारा किंवा असे तारे आहेत का? मंगळ तारा, त्यांना पाडणार आहे का तो? नाही. पवित्र शास्त्रामध्ये ताऱ्यांविषयी खूप काही गोष्टी लिहिल्या. आपण मागच्या वेळेस ते पाहिलेलं आहे की जे अब्रामाच्या वंशातून आलेले जे धार्मिक लोक आहेत ते तारे असं त्यांना संबोधलेलं आहे. तेवढंच नव्हे, आपण हेही पाहिलेलं आहे प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जे येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये जे मंडळीचे देवदूत किंवा त्याला पुढारी म्हटले ते येशूच्या उजव्या हातामध्ये असलेले तारे आहेत. तेवढंच नव्हे तर आपण हे पाहिलेलं आहे प्रियांनो, पाहिलं नाही पण दानिएलाच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, बहुत लोकांना धार्मिकतेकडे वळणारे लोक आकाशामध्ये ताऱ्यासारखे झळकतील, असं बायबलचं वचन सांगतं. आणि आम्ही त्याबद्दल बरंचसं काही पाहिलं. मग आम्हाला पाहायला मिळतं की हा जो राजा आहे त्यांच्या
करेल आणि त्यांना खाली पाडेल. हे मागच्या वेळेस आपण त्याबद्दल पाहिलेलं आहे. 11 वचना देखील आपण पाहिलं. आपण 11 वचन वाचूया आज प्रियांनो. 11 वचनामध्ये काय आहे? एवढेच नव्हे तर त्या गणांच्या अधिपती बरोबर तो स्पर्धा करू लागला. पहा, गणांच्या अधिपती बरोबर तो स्पर्धा करू लागला. बर, त्याला नित्य होत असलेले यज्ञ याग त्याने बंद केले हा, आणि त्याचे पवित्र स्थान पाडून टाकले. पहा, हा जो आहे व्यक्ती, हा प्राईडफुल माणूस आहे. हा गर्विष्ठ माणूस. देवाच्या बाबतीमध्ये जर तुम्ही मला आवडेल, मी इंग्लिश मधून देखील तुम्हाला सांगते, हे वचन वाचू इच्छितो. दानिएलचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि वचन 11. या ही मॅग्निफाईड हिमसेल्फ इवन टू द प्रिन्स ऑफ द होस्ट. त्यांनी स्वतःला उंच केलं. आपण मागच्या वेळेस पाहिलं प्रिन्स ऑफ द होस्ट कोण आहे. प्रिन्स ऑफ द होस्ट आम्ही यहोशुआच्या पुस्तकामधून पाहिलं की जो सैन्याचा सेनापती आहे, त्याबद्दल लिहिलं. परमेश्वराच्या सैन्याचा सेनापती निश्चितच तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. यहोशुआच्या पुस्तकामध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं. पण हा जो व्यक्ती आहे, हा जो मनुष्य आहे, तो गर्वाने, तो स्वतःला उंच करणारा आहे. ओके, गर्विष्ठ मनुष्य आहे. जर प्रियांनो तुम्ही लुसिफराच्या जीवनाचा अभ्यास केला, तो जो सैतानाची वृत्ती जी आहे, जर तुम्ही यशाच्या पुस्तकामध्ये 14वा अध्याय 12 ते 14 वचन, आपण ते 12 ते 14 वचन वाचू. पण हेजकेलच्या पुस्तकामध्ये देखील सेम आहे. हेजकेलच्या पुस्तकामध्ये 28वा अध्याय 11 ते 18 वचनामध्ये तुम्हाला एका राजाविषयी उल्लेख केलेला आहे. आणि हा जो राजा आहे, त्या राजाबद्दल म्हटलं की तो कशा प्रकारचा राजा आहे. यशाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि आपण 12 ते 14 वचनामध्ये त्या राजाचा उल्लेख वाचूया. आपण काय म्हणतो त्या ठिकाणी. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, मी आकाशामध्ये चढेन. बर, देवाच्या तारांगणाहून. काय म्हणतो तो? देवाच्या तारांगणा, म्हणजे देवाचे तारांगण कोणतरी आहेत. बर, देवाचे तारांगण, ह्या पृथ्वीवरच्या असलेलं देवाचं तारांगण, त्यांच्याहून बर तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन. म्हणजे ह्या ताऱ्यांपेक्षा मी माझं सिंहासन उंच करेन. ऍक्च्युली हा निर्माण केलेला एंजल होता, देवदूत होता. त्याला तारा म्हटलेलं, प्रभात तारा. त्याला तो तारा चमकणारा तारा होता. पण तो देवाच्या तारांगणावर राज्य करू इच्छितो. त्याला कंट्रोल पाहिजे. कोणाचा? देवाच्या तारांगणाचा. मी विचार करत होतो, त्याला पृथ्वीचे सर्व लोक त्याला अधीन आहेत. प्रियांनो, बायबलचं वचन सांगतं जगातले प्रत्येक लोक त्या अंधाराच्या सत्तेमध्ये आहेत. पण जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहेत प्रियांनो, ते मात्र प्रकाशाची प्रजा आहेत. ते त्यांच्यावर हा राज्य करायचा प्रयत्न करत आहे. त्यांना तो आपल्या कह्यात घ्यायचा प्रयत्न करत आहे. जर तू माझी उपासना करशील तर मी तुला संपूर्ण ह्या पृथ्वीचं जे सौंदर्य आहे ते तुला मी देऊन टाकेल, असा जो म्हणणारा प्रभू येशू ख्रिस्ताला आज देखील त्या धार्मिक लोकांचे ते बोलत आहे. आम्हाला काळजी घ्यायला पाहिजे, फसू नका. शॉर्टकटनी देवाचं राज्य मिळत नाही. येशू ख्रिस्त म्हणतो की मला सर्व पृथ्वीवर, स्वर्गामध्ये, आकाशामध्ये सर्व अधिकार मला देण्यात आला. जर तुम्ही मत्त्याच्या शुभवर्तमान वाचलं तर सर्व अधिकार मला देण्यात आला, 28व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. पण त्या अगोदर मत्त्याच्याच पुस्तकामध्ये 4 अध्याय वचनामध्ये शत्रू सैतान त्याची परीक्षा घ्यायला आला, तेव्हाच म्हटलं की मला जर मला जो उपासना, हे सर्व अधिकार मी तुला देऊन टाकतो ना. माझ्या भावांनो बहिणींनो, ह्याची जी मानसिकता आहे, तो तारांगणावर राज्य करण्यासाठी त्याची जी मानसिकता आहे, तो गर्वाने भरलेला आहे. वाचूया पुढं 14व्या अध्यायाचं 12 वचन. किती वचन वाचलं आपण? 13. वाचा पुढं.
उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन. मी मेघावर आरोहण करीन. मी परात्परा समान होईन. मी परात्पराच्या वर म्हणत नाही, पण परात्पराच्या समान मी होईन. बर, त्याची गर्विष्ठ, त्याचं गर्व पा की मी त्याच्या समान बनेन. हा, त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकिले आहे. जे तुला पाहतील ते तुला निरखून मनात म्हणतील की ज्याने पृथ्वी थरथर कापवली व राज्य डळमवली तो हाच का पुरुष. हा, बरं. आता आम्हाला या ठिकाणी ह्याचा गर्व पाहायला मिळतो. आणि 11 वचनामध्ये दानिएलच्या पुस्तकाचा 8वा अध्याय. जर तुम्हाला लुसिफरबद्दल अधिक माहिती हवी असेल तर प्रियांनो, तुम्ही एहेजकेलच्या पुस्तकामधून 28 अध्याय 11 ते 18 वचनामध्ये देखील तुम्ही वाचून काढा. आपल्याला ते सांगायला आता वेळ नाहीये, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्यामध्ये अधिक त्याचं हेच आहे, तो फार व्यस्त होता, बिझनेसमध्ये झाला होता, त्यामुळे त्याचा व्यवसाय इतका समृद्ध झाला म्हणून त्याच्या मनामध्ये गर्व आला आणि मग तो पतन पावला. बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत. त्याच्याबद्दल असं म्हटलं की तू देवाच्या एदेन बागेमध्ये चालणारा होतास, तुझ्या मनामध्ये जोपर्यंत पाप येत नाही तो सर्व उत्तम करत होतास. म्हणजे सुरुवातीपासून तो तसा नव्हता. देवाने त्याला तसं निर्माण केलं नव्हतं. देव जे काही करतो ते उत्तम आणि चांगलं करतो, पण त्याच्या मनामध्ये असा विचार आला, गर्विष्ठ विचार. लक्षात ठेवा प्रियांनो, देव परमेश्वर आम्हाला सर्वांना उत्तम ते देतो, चांगलं. त्याची इच्छा की आम्ही चांगल्याच स्वीकार करावा. पण मनामध्ये दरवेळेस चुकीचे विचार येतात, गैरसमज येतात, आणि देवाची इच्छा आहे की आम्ही त्याबद्दल काळजी घ्यायला पाहिजे. आणि मग त्या 11 वचनामध्ये आपण पाहतो की तो रोजचे, असं म्हटलेलं आहे, डेली सॅक्रिफाइस टेक, तो रोजचं यज्ञ बंद करेल. नाही का, काय लिहिलं दानिएल 8वा अध्यायाचा 11 वचन, द्वितीय भाग. त्याला नित्य होत असलेले यज्ञ याग त्याने बंद केले. पहा, हे एकाच ठिकाणी नव्हे, तर तुम्ही 11व्या अध्यायाच्या 31व्या वचनामध्ये पण आहे आणि 12व्या अध्यायाच्या 11 वचनामध्ये देखील त्यांनी नित्य यज्ञ बंद केलेला आहे. मग नित्य यज्ञ बंद केलं याचा अर्थ काय? मी विचार करतो काय असेल याचा अर्थ. प्रियांनो, जर तुम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये गेला 29व्या अध्यायामध्ये आणि 38 ते 46 वचनामध्ये त्या ठिकाणी नित्य काय अर्पण करायला पाहिजे सांगण्यात आलेलं आहे. ओके, तुम्ही त्याचा अभ्यास करा. हे नित्य अर्पण ज्या वेळेला तो निवास मंडप बांधलेला आहे त्या निवास मंडपामध्ये तुम्हाला रोज अर्पण करायची. परमेश्वरासमोर नित्य अर्पण करणं हे योजना होती देवाची. पण आता प्रश्न येतो की आत्ताच्या काळामध्ये हे मंदिर कुठं आहे का मंदिर? जर तुम्ही दानिएलच्या पुस्तकाचा 8वा अध्याय आणि 11, 12 आणि 13 वचन वाचाल तर त्या ठिकाणी 3 वेळेला किंवा ऍटलिस्ट 2 वेळेला तिथं सँक्च्युरी किंवा होली प्लेस असा उल्लेख केला. पण 11वा अध्याय काय म्हटलेलं वाचा बरं. 11 वचन, सॉरी, 11 वचनामध्ये नित्य यज्ञ. एवढेच नव्हे तर त्या गणाच्या अधिपतीबरोबर तो स्पर्धा करू लागला. त्याला नित्य होत असलेले यज्ञ याग त्याने बंद केले आणि त्याचे पवित्र स्थान पाडून टाकले. पवित्र स्थान पाडून टाकले. 12 वचन. लोकांच्या पातकास्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञ यागासहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले. त्याने सत्य मातीस मिळवले. त्याने आपला मनोरथ सिद्धीस नेला. तेव्हा मी एका पवित्र पुरुषास 13 वचन वाचतोयस तू, बरोबर? तेव्हा मी एका पवित्र पुरुषास बोलताना ऐकले. दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणाऱ्यास म्हणाला, हा नित्याचा यज्ञ याग, विध्वंसमूलक पातक, पवित्र स्थान व सैन्य ही पायाखाली तुडविणे या दृष्टांतात पाहिलेल्या गोष्टी कोटवर चालणार. प्रियांनो, ह्या ठिकाणी पवित्र स्थान हा वक्तव्य जवळ 2दा आपण वाचतोय. 11 वचनात देखील वाचतोय, 13 वचनात देखील वाचतोय. पवित्र स्थान कसं काय तुडवलं जाणार आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने याचा उल्लेख केला. प्रियांनो, मत्त्याच्या शुभवर्तमान जर तुम्ही गेलात तर 24व्या अध्यायामध्ये 15 वचनामध्ये येशू ख्रिस्तानी दानिएलाने सांगितलेला
फार महत्वाचं हे दानिएलाच्या पुस्तकाबद्दल प्रभू येशू ख्रिस्तांनी शेवटच्या काळामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल उल्लेख केलेला आहे आणि त्यामध्ये ही जी घटना आहे तिने येशू ख्रिस्तानी सांगितलेली घटना आहे. म्हणजे ही जी घटना आहे त्यावेळेस घडलेली नाहीये कुठल्याही राजाच्या काळामध्ये, पण शेवटच्या काळामध्ये घडणारी घटना आहे. वाचूया 15 वचन काय सांगतं. मत्ती 24:15. दानियल संदेष्टांच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. ओसाडीचा अमंगळ पदार्थ कुठं लिहिलेलं आहे? पवित्र स्थानामध्ये उभा असताना तुम्ही पाहणार. पवित्र स्थानामध्ये. बर, एकदा नव्हे. दानिएलच्या शुभवर्तमानाच्या 9व्या अध्यायाच्या 27 वचनामध्ये, दानिएल शुभवर्तमान नाही, दानिएलचं पुस्तकाचं 9वा अध्याय 27, दानिएल 11वा अध्याय 31 वचन आणि दानिएल 12वा अध्याय 11 वचन, तिन्ही वचनामध्ये ओसाडीचा अमंगळ पदार्थ हा शब्द वापरलेला आहे. फक्त त्या ठिकाणी रमाबाईने असं वाचलेला आहे, ओसाड करणारा अमंगळ पदार्थ. आपण वाचूया ना 9:27 वाचूया. दानिएल 9:27 काय म्हणतं? तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करील. अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील. उद्ध्वस्त करणारा अमंगलाच्या पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्षाव करील. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? उद्ध्वस्त करणारा अमंगल पदार्थ. पण रमाबाई म्हणते ओसाड करणारा. मी त्याबद्दल बराच विचार करतो. ओसाड करणारा. जेव्हा परमेश्वराने काहीतरी बनवलं, ही पृथ्वी आकार विरहित होती, ओसाड होती. मला माहित नाही, पण हा जो आहे हा ओसाड करणाराच एकाच ठिकाणी नव्हे, तर तुम्ही दानिएल 11:31 मध्ये आणि दानिएल 12:11 मध्ये तेच वचनाला येशू ख्रिस्त इथून म्हणतोय की हा ओसाड करणारा अमंगळ पदार्थ कुठे उभा राहणार आहे? पवित्र स्थानामध्ये, मंदिरामध्ये. आता महत्वाचा प्रश्न येतो की मंदिर कुठं पाहतो आपण? आज भारत देशामध्ये एक फार मोठं मंदिर बांधलं. ओके, त्याच्यासाठी करोडोने, लाखो, हजार कोटी त्यासाठी खर्च केला जात आहे. अपेक्षा केली तर जगातले सर्व लोक त्या मंदिराला भेट देतील. मंदिरामध्ये प्रियांनो बरचसं राजकारण आहे, धर्मकारण आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, येरुशलेमामध्ये एक मंदिर होतं. ते मंदिर हेरोदाने बांधलं होतं येशूच्या काळामध्ये आणि जवळपास ते कितीतरी 42-43 एकर जागेमध्ये बांधलेलं मंदिर होतं. आणि जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर इसवी सन 70 मध्ये ते मंदिर पूर्णपणे पाडून टाकण्यात आलं. येशू ख्रिस्ताने भविष्यवाणी केली होती की हे जे मंदिर बघता ना, याच्यावरचा चिऱ्यावरचा चिरा राहणार नाही. आणि 1970 मध्ये ते मंदिर पूर्ण नेस्तानाबूत झालं. फक्त एकच त्याची भिंत आहे आणि आज देखील ती भिंत आहे त्या ठिकाणी. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर त्या मंदिराच्या इथे एक उपासना, एक मुस्लिमांची मस्जिद त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं आता किती वर्ष झाले तुम्हाला एक कल्पना नसेल, पण 1970 पासून ते 1948 पर्यंत यहुदी राष्ट्रच नव्हतं. जगामध्ये अस्तित्वच नव्हतं, यहुदी राष्ट्रच नव्हतं. त्या काळातल्या अशा घटना घडल्या की त्या सर्व यहुदी लोकांना तिथून उचलून वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये पांगून टाकण्यात आलं. अख्ख्या जगामध्ये ते पांगले गेले होते. पण 1948 मध्ये प्रियांनो यहुदी राष्ट्राची स्थापना झाली. तुम्ही त्याचा अभ्यास कराल, तुम्हाला कळून येईल. आणि आजपर्यंत ते राष्ट्र एक प्रभावी राष्ट्र म्हणून आहे, जे पवित्र शास्त्रामध्ये याच्याबद्दल भविष्यवाणी केली होती, त्यानुसार गोष्टी घडलेल्या आहेत. पण अजून एक गोष्ट आहे, आणि मला असं वाटतं, आणि सध्या जर अभ्यास केला, त्या मंदिर बांधण्याची पूर्ण तयारी त्यांनी करून ठेवलेली आहे. त्या मंदिराला बांधण्याला लागणाऱ्या उत्तम गोष्टी त्यांनी तयार करून ठेवलेल्या आहेत. फक्त ते संधी बघतात. माझा विश्वास आहे योग्य समय त्या ठिकाणी ती घटना घडणार आहे आणि मंदिर बांधलं जाईल.
जेव्हा मंदिर बांधलं जाईल, आता कधी कधी काही लोकांना वाटतं अरे अजून काय मंदिर बांधलंय, प्रभूचं हे आगमन उशिरा होत आहे काय. प्रियांनो, तुम्हाला मला कळणार नाही. अशा समयामध्ये अशा क्षणामध्ये त्या गोष्टी घडून येतील. त्यामुळे अशा गैरसमजात राहू नका. प्रभूच्या आगमनासाठी आपल्या अंतःकरणाची तयारी सतत राहू द्या. निश्चितच जे काही इस्रायल राष्ट्रामध्ये घडतं त्याचा प्रभाव आणि परिणाम आम्हाला महत्वाचा आहे. पण अजून एक गोष्ट ह्या व्यक्तीबद्दल तुम्हाला मी सांगतो, जे प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं एक तो ओसाडीचा अमंगळ पदार्थ जो आहे. 12 वचनामध्ये आपण 12 वचन वाचू. ध्यानाचं पुस्तकाचा 8व्या अध्यायाचं 12 वचन काय म्हटलेलं पहा. लोकांच्या पातकास्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञयागासहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले. त्याने आता पहा, ते सैन्य म्हणजे अजून एक गोष्ट मला इथं जाणवते की हा जो व्यक्ती आहे हा एक तर मिलिटरी मॅन आहे. त्याच्या हातामध्ये एक सैन्य देण्यात आलेलं आहे. थोडासा जर अभ्यास केला तुम्हाला असं दिसून येईल की त्याच्या हातामध्ये सैन्य दिलं तर तो सैन्याचा अधिपती आहे किंवा तो त्याच्या हातात हा जो कोणी व्यक्ती आहे तो एक त्याच्याजवळ मोठं सैन्य आहे असं दिसत आहे. अजून एक गोष्ट पाहूया. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. त्याने सत्य मातीस मिळवले. अजून एक महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की हा जो व्यक्ती आहे सत्याला विरोध करणारा आहे, सत्य मातीत मिळवणारा आहे. म्हणजे काय हो प्रियांनो, आम्हाला सर्वांना माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताने याच्याबद्दल सांगितलंय युहानाच्या शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायाच्या 44व्या वचनामध्ये की हा लबाडाचा बाप आहे. हा सत्य मातीत प्रियांनो आतापासून जीवनामध्ये सर्वदा. 44 वचन 8व्या अध्यायाचं 44 वचन. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करावयास इच्छिता. सैतानाबद्दल सांगितलं तो कसा आहे. बर, तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता. तो माणसांना घात करणारा आहे. बर, आणि तो सत्यात टिकला नाही. तो सत्यात टिकला नाही कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटं बोलतो. तो लबाडी करतो. तेव्हा तो स्वतःचे बोलतो कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. तो लबाड आणि लबाडी किंवा असत्य त्याच्यापासून निर्माण होते. कधी कधी काही लोक गमतीमध्ये लबाडी करतात आणि काही लोकांना त्या लबाडीमध्ये वर्षानुवर्ष तसंच ठेवतात. एक लक्षात ठेवा प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तांनी स्पष्ट सांगितलं तुमचं होय तर होय, नाही तर नाही. याच्यापेक्षा जे काही जास्त आहे ते त्या वैर्यापासून आहे, ते त्या लबाडापासून आहे. तुम्ही आणि मी सत्याने कमरबंद कसणारे लोक असलं पाहिजे. लक्षात ठेवा प्रियांनो, सत्य हे अत्यंत महत्वाचं आहे. सत्य बोलणं, सत्य जगणं, सत्यामध्ये चालणं गरजेचं आहे. माझ्या भावानं बहिणींनो, त्या लबाडाचा हात धरू नका, गंमत म्हणून पण नका. जीवनामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये सत्य बोलण्याला महत्व दिलं पाहिजे. कारण ज्या वेळेला तुम्ही त्या लबाडाचा हात धरता, मी लोकांना तेच सांगतो की तुम्ही आणि मी अशा पॉवरफुल विमानासारखे आहोत, पण ह्या विमानाला जर छोटस छिद्र पडलं ना तर काय होतं माहितीये का, त्यातून तो वारं आत घुसतं आणि अख्ख्या विमानाला फाडून टाकू शकतं. लबाडीच्या बापाची त्याचा हात धरू नका, त्या लबाडीला आपल्यापासून दूर ठेवा. पॉल म्हणतो एकमेकाबरोबर लबाडी करू नका, तर सत्य बोला. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये खोटं बोलण्याबद्दल खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा अभ्यास करा. पण तुम्हाला सांगतो हा जो व्यक्ती आहे सत्याला पायाखाली तुडवतो. देव परमेश्वराला सत्य बोलणं हे आवडतं आणि म्हणून देवाचं वचन सत्य वचन आहे. प्रियांनो, ते सत्य आमच्या मुखामध्ये दरवेळेस सापडावं. मागील काही दिवसामध्ये मी थोडासा अभ्यास करत होतो की का लोकांच्या जीवनामध्ये देवाचं वचन कार्य करत नाही. प्रियांनो, एक गोष्ट मी ऐकली. इनफॅक्ट काही एका देवाच्या सेवकाचा मी वचनातून ऐकत होतो आणि त्यातून ऐकत असताना त्यांनी एक वक्तव्य केलं आणि मला ते खूप आवडलं. का
तुम्हाला माहित आहे का आमच्या शब्दाचा प्रभाव आमच्या शरीरावर होतो. तुम्ही जे काही बोलता ते तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम करतं. मग तुम्हाला आरोग्य तुमच्या शब्दाने मिळू शकतं. बायबलचं वचन तुमच्या शब्दाने तुमच्या पूर्ण शरीराला तुम्ही नियंत्रण करू शकता. मी सांगत नाही, देवाचं वचन सांगतं. याकोबाचं पत्राचा 3रा अध्याय आणि मला वाटतं 3रं वचन किंवा 5वं वचन असेल ते, कारण 3रा अध्यायामध्ये 1 ते 5 वचनामध्ये जिभेविषयी बोललेलं आहे. त्या ठिकाणी तो म्हणतो की जसं घोड्याला तुम्ही त्या लगामाने नियंत्रित करता किंवा एका बोटीला, मोठ्या बोटीला एका छोट्याशा शिडीने नियंत्रित करता, तशीच ही जीभ आहे. जिभेने तुमच्या पूर्ण शरीराला नियंत्रण करू शकता. असं लिहिलंय का ते? किती वचन आहे ते? मला फक्त तेवढंच वचन पाहिजे. 5वं वचन बघा. तशीच जीभही आहे. तुम्ही नंतर वाचा 3ऱ्या वचनापासून पुढे. तशीच जीभही आहे. बर, तशीच जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. हा, पहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. प्रियांनो, ही जीभ आहे, पूर्ण शरीराला नियंत्रण करू शकते. वाचा 3रं वचन काय? घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला तर त्याचे सर्व शरीर आपण फिरवतो. हो, तसं पूर्ण शरीर. ते मी तुम्हाला सांगितलं मगाशी घोड्याच्या बाबतीमध्ये, किंवा त्या तशीच जीभ म्हणजे तुमचं शरीर तुमच्या जिभेवर अवलंबून आहे. प्रियांनो, बऱ्याच लोकांना वाटतं अरे काय, मी काय पण बोलू शकतो. प्रियांनो, येशूचं शिक्षण स्वीकारा. तुम्ही जर मत्ताच्या 12व्या अध्यायामध्ये गेलात तर मग तो म्हणतो की अरे ऐका, तुम्ही व्यर्थ बोललेल्या प्रत्येक शब्दाला तुम्हाला झाडा द्यावा लागणार आहे. अरे, प्रत्येक शब्दाचा? हो माझ्या भावा बहिणींनो, देवासमोर उभं राहून तुम्हाला तुमच्या शब्दांचा हिशोब द्यावा लागणार आहे. हा जो व्यक्ती आहे तो सत्याला तुडवणारा आहे, पण आम्ही सत्याला उचलून धरणारे लोक आहोत. विश्वासणारे सत्य बोलणारे लोक आहोत. त्या उपदेशकाने असं सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही खोटं बोलता त्यावेळेस काय घडतं, तुमच्या मेंदूला ही बातमी जाते की तुम्ही एखादी गोष्ट कराल म्हणून सांगता, आणि तुम्ही जेव्हा करत नाही, तुमचा मेंदू तुम्हाला म्हणतो ठीक आहे, नाही केलं तरी काही फरक पडत नाही. फार चॅलेंजिंग गोष्ट आहे. हा पास्टर, मी ह्या वेळेला येणार आहे, आणि तो वेळ न करता तुम्ही उशिरा येता, किंवा ठीक आहे रे, पण तुमच्या शरीराला ती बातमी मिळते, ठीक आहे रे, मग तुम्ही किती वचनं बोललात तरी तुमचं शरीर अरे नाही, हा जे बोलतो ते करत नाही, याचा अर्थ काही हरकत नाही. मी म्हणत नाही प्रियांनो उशीर होत नाही. सध्या प्रवासामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात, पण त्याच वेळा आम्ही जबाबदार आहोत. आम्ही त्यांना कळवतो, आमचा ब्रेन त्या गोष्टी मान्य करतो. अरे नाही, मला इथं ह्या वेळेत पोहोच, पण मी येऊ शकत नाही, मग थोडंसं उशिरा होतंय, सॉरी. तुम्ही बोलू शकता. माझ्या भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ख्रिस्ती विश्वासणारा जो आहे तो आपल्या शब्दाबद्दल काळजी बाळगणारा असला पाहिजे, कारण आमचा परमेश्वर शब्द राखणारा आणि पाळणारा परमेश्वर आहे. तो कधी हा जो व्यक्ती आहे हा सत्याला खाली तुडवणारा व्यक्ती आहे. 13 आणि 14 वचन आपण वाचूया, काय म्हणतो त्या ठिकाणी. तेव्हा मी दानिएलच्या पुस्तकाचा 8वा अध्याय 13 आणि 14 वचन. तेव्हा मी एका पवित्र पुरुषास बोलताना ऐकले. आता मला असं वाटलं की अरे हा दृष्टांत होतोय, हे ते पाहतोय, आणि मग दानिएल म्हणतो की मला याचा दाखला, जे 15 वचनानंतर म्हणतोय. पण असं वाटतं की इथं असं एक दुसरा छोटासा दृष्टांत आहे की तिथं एक एंजल आलेले आहेत आणि पवित्र पुरुष एकमेकांना सांगते. हे 2 एंजल 13 वचनामध्ये एकमेकांशी बोलतायत. काय बोलतायत पहा बरं. दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणाऱ्यास म्हणाला, हा नित्याचा यज्ञयाग, विध्वंसमूलक पातक, पवित्र स्थान व सैन्य ही पायाखाली तुडविणे या दृष्टांतात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार? कोठवर चालणार? बर. तो मला म्हणाला, 2300 दिवस, त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल. ऍक्च्युली हे 2300 दिवस असं नुसतं उल्लेख नाहीये, पण दिवस आणि रात्र
संध्याकाळ आणि सकाळ हा जो संबंध आहे त्याबद्दलचं ते वचन. मला वाटतं वचन 26 मध्ये देखील तेच उल्लेख केलाय की हा जो दृष्टांत आहे तो पूर्ण ते जाणारा आहे. रमाबाईच्या भाषांतरामधून आपण थोडंसं पाहूया. त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे. ते वक्तव्य आपण पाहूया. कारण दिवस आणि रात्रीचा हा जो दृष्टांत आहे त्याबद्दल तसं म्हटलेलं आहे. असं म्हटलेलं आहे 2300 सायंकाळ व प्रातःकाळ, म्हणजे जो मूळ भाषांतरात लिहिलेलं आहे इथं दिवस म्हटले, सायंकाळ व प्रातःकाळ मग पवित्र शुद्ध केले जाईल. मग अजून 26 वचनात काय सांगतं पहा, मी सांगतो. आणि सायंकाळ व प्रातःकाळ जो दृष्टांत सांगितला तो खरा आहे, पण तू दृष्टांत झाकून ठेव, कारण तो पुष्कळ दिवसाच्या संबंधाचा आहे. तो दानिएलाच्या काळातला नाहीये, तो तिथलच्या राजाच्या काळातला नाहीये, तो पुष्कळ दिवसा संबंधाचा तो दृष्टांत आहे, शेवटच्या काळाचा दृष्टांत आहे, असं तो देवदूत त्याला सांगत आहे. आता फार महत्वाची गोष्ट आहे, 2300 दिवस किंवा संध्याकाळ आणि सकाळ याचा जर अभ्यास केला तर किती होतात? 6 वर्ष 4 महिने घडतात. मागच्या वेळेला आपण दानिएलच्या 7व्या अध्यायामध्ये अभ्यास केला आणि त्या ठिकाणी ह्या उग्ररूपी पुरुषाला किंवा ह्या जो कोणी आहे त्याला 3.5 वर्ष देण्यात आलेत असा पण अभ्यास केला. आता यातले काही भाग आम्हाला समजत नाही प्रियांनो, पण ठीक आहे, मी म्हणतो की जे समजतं ते स्वीकारा. योग्य वेळेला देव काही गोष्टी आम्हाला प्रगट करेल. मी त्याचा अभ्यास करतो. तुम्ही म्हणत होतो की हे काय आहे? 6 वर्ष 4 महिने आणि त्या ठिकाणी 3.5 वर्ष सांगितलं. मलाही समजलं नाही, पण काही गोष्टी मला नंतर समजतील, तुम्हालाही समजेल, प्रभू तुम्हाला समजावून सांगेल. पण प्रियांनो, हे सत्य आहे, देवाचं वचन आहे, म्हणून ते स्वीकारणं. येशू ख्रिस्ताने त्या दानिएलाच्या या दृष्टांताबद्दल उल्लेख केलेला आहे, एकदा नव्हे, आणि तो सांगतो. वचन 15 आणि 16 आपण पाहूया. आणि 15 वचनापासून मला असं वाटतं की त्या ठिकाणी दानिएलला एक नवीन दृष्टांत आहे. 15 वचनात तो म्हणतोय की मी ते शोध करायला लागलो. 15 आणि 16 वचन काय म्हणतं पहा. मग असे झाले की मी दानिएलाने हा दृष्टांत पाहिला, तेव्हा त्याचा अर्थ काय आहे काय हे समजण्याचा मी यत्न करू लागलो. तो पहा, मनुष्यरूपधारी अशा एकास मी मजसमोर उभे राहिलेले पाहिले. उलई नदीच्या 2 तीरामधून मी मनुष्यवाणी ऐकली, ती अशी, गब्रिएला, या पुरुषास हा दृष्टांत समजावून सांग. पहा, या ठिकाणी महत्वाची की मनुष्य रूपी. आता मला वाटलं सन ऑफ मॅन, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त इथं आलाय, तो गॅब्रिएलला सांगतो, गॅब्रिएला ह्या मनुष्याला म्हणजे दानिएलला हा दृष्टांत तू समजावून सांग. या ठिकाणी ही घटना खुद्द प्रभू येशू ख्रिस्त गॅब्रिएलला सांगतो. आता गॅब्रिएल जर तुम्ही अभ्यास केला तुम्हाला माहिती आहे, गॅब्रिएल हा देवाचा संदेश वाहक हा देवदूत आहे. आम्हाला जर देवदूतांचा अभ्यास करायचा तर देवदूतांच्या अभ्यासामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की 3 मुख्य देवदूत होते. एक म्हणजे गॅब्रिएल, दुसरा म्हणजे मिखाएल आणि तिसरा म्हणजे लुसिफर. गॅब्रिएलचं काम संदेश वाहकाचं काम होतं. मिखाएलचं काम हे फायटिंग एंजल किंवा युद्ध करणारा होता आणि लुसिफर होता हा उपासना करणारा होता. हा पतन पावला, पण गॅब्रिएल आणि मायकल हे देवाची देवाबरोबर आहेत आणि त्यांचे सैन्य त्या ठिकाणी आहेत. हे हा गॅब्रिएलला येशू सांगत आहे किंवा सन ऑफ मॅन सांगत आहे, मनुष्याच्या पुत्रासारखं मी कोणाला तरी पाहिलं, आणि मग ह्याला समजावून सांग. आणि 17 ते 19 वचनामध्ये त्या ठिकाणी 3 वेळा असं म्हटलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी हा जो दृष्टांत आहे शेवटच्या काळाचा दृष्टांत. वाचा 17 वचन काय म्हटलेलं आहे. तेव्हा मी उभा होतो, तेथे तो माझ्याजवळ आला. तो आला तेव्हा मी घाबरून पालता पडलो. तो मला म्हणाला, हे मानवपुत्रा, हा दृष्टांत समजून घे, कारण हा शेवटच्या काळाविषयीचा आहे. हा प्रियांनो, 17, 18, 19 वचनामध्ये वारंवार ही गोष्ट. आता मी विचार करतो की हा
म्हणजे हा जो दानिएल आहे आता उपडा पडलेला आहे आणि तो आला, मग त्या व्यक्तीने त्याला स्पर्श केला, देवताने त्याला बळ दिलं आणि पुन्हा पुन्हा तो सांगते की शेवटच्या काळाचा हा दृष्टांत आहे. आणि मग 20 आणि 22 वचनामध्ये आपण ते मागच्या वेळेस रेफरन्स केलं होतं की बाबा हा जो मेंढा आहे तो कोण आहे, किंवा हा जो आपण त्याच्या दुसऱ्याबद्दल पाहिलं की हा जो बोकड आहे तो कोणते 2 राजे आहेत. मग त्यातून एक छोटासा जे शिंग येणार आहे त्याबद्दल आता आपण अभ्यास करत आहोत. 23 वचन काय सांगतं पहा बरं. 23 वचन, त्या राजाचा शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापांचा घडा भरला, म्हणजे उग्र स्वरूपी कूटप्रश्न समजणारा असा राजा उभा राहील. हा बर. आता ह्याबद्दल असं म्हटलं पातकी पातकांच्या पूर्ण दशेस पोहोचेल तेव्हा. अरे विचार करतो, पातकी पातकांच्या पूर्ण दशेस पोहोचेल तेव्हा काय होईल, म्हणजे काय हो. तर तुम्ही जर सदोम गमोरा ह्या राष्ट्राचा प्रभू परमेश्वराने का नाश केला याचा जर अभ्यास केला तुम्ही, उत्पत्तीच्या 18व्या अध्यायामध्ये तुम्हाला जाऊन ते वाचायला मिळेल. त्यावेळेस परमेश्वर अब्राहमाला म्हणाला की बाबा ह्या लोकांच्या पातकांची वाणी माझ्यापर्यंत आलेली आहे आणि मी तसंच आहे का बघण्यासाठी खाली आलेलो आहे. ओके, उत्पत्ती 18 मध्ये तुम्ही जाऊन अभ्यास करा. तर माझ्याजवळ तेवढं तुम्हाला सांगायला वेळ नाहीये, पण त्या ठिकाणी मग अब्राहम म्हणाला, कारण त्याचा पुतण्या तिथं होता लोट, घे दे बापा, तू असं करणार का की तिथं 50 लोक धार्मिक असतील तर तू त्यांचा नाश करणार. तो परमेश्वर म्हटला नाही, जर 50 असतील ना मी त्या पूर्ण यांचा नाश करणार नाही. पण आम्हाला ती स्टोरी माहिती आहे की कमी 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 करत अब्राम 10 पर्यंत आला आणि मग आम्हाला ही पाहायला मिळतं की परमेश्वराने आपले दिव्यदूत पाठवून लोटाला त्यातून बाहेर काढलं. लोटाच्या त्याची देवाची इच्छा होती लोटाचा पूर्ण परिवार वाचावा. लोटाने आपल्या जावयांना सांगितलं, मुलींना सांगितलं, पण त्यांना ती गंमत वाटली. अशी खूप लोक असणार आहेत जगामध्ये की ह्या जगामध्ये देवाचा क्रोध येणार आहे हे स्वीकारणं त्यांना जमणार नाही. त्यांना गंमत वाटेल, अरे हसू, अरे आतापर्यंत असंच घडत आलेलं आहे, हे पॅन्डेमिक होत गेलेले आहेत, अशा गोष्टी घडलेल्या आहेत, काय नवीन आम्हाला तुम्ही सांगताय. लोक हसले. आणि मग आम्हाला माहिती आहे लोट, त्याच्या 2 मुली आणि त्याची बायको, हे 4 जण बाहेर पडले. पण त्या लोटाच्या पत्नीने देखील मागे वळून पाहिलं, ज्याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्तांनी उल्लेख केलेला आहे. मागे वळून पाहू नका, मागील गोष्टीकडे लक्ष लावू नका, तुम्हाला पुढंसाठी काहीतरी गोष्टी करण्यासाठी बोलवलेलं आहे. प्रियांनो, आणि ती मिठाचा खांब झाली, ती नाश पावली. पण दे परमेश्वर धार्मिक व्यक्तींना वाचवणारा परमेश्वर, लक्षात ठेवा. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पातकी पातकाच्या पूर्ण देशेस पोहोचेल. या जगामध्ये एवढं पाप होईल, पाप पूर्ण, त्यावेळेस दे परमेश्वर प्रियांनो ह्या जगाचा नाश करणार. कृपया असं समजू नका, देव परमेश्वर फक्त लोकांचा नाश करायला नाही, देव परमेश्वर योग्य समयासाठी, आणि जेव्हा देव नाश करतो ना प्रियांनो, त्यावेळेला तो पूर्ण नाश करतो. जर तुम्ही नोहाच्या काळामध्ये पाहाल तर देवाने पूर्ण पृथ्वीचा नाश केला, कारण देवापासून तो नाश होता. जर तुम्ही सदोम गमोराचा अभ्यास केला, सदोम गमोराच्या पूर्ण लोकांचा नाश झाला. काही लोक म्हणतात नाही सुनामी आली, काही लोक मेले, देवाकडून आलं. नाही, देव तसं करत नाही प्रियांनो. देवाकडून त्या गोष्टी घडत नाहीत. देवाचं जे काम आहे ते एक वेगळ्या प्रकारचं, देवाला समजून घ्या तो कसं काम करतो. पवित्र शास्त्रामध्ये त्याबद्दल आम्हाला उल्लेख सापडतात आणि त्याचा अभ्यास करणं. आता अजून एक महत्वाची गोष्ट त्या 23 वचनात दिली की तो उग्रमुखी आहे. जो व्यक्ती आहे मी उग्रमुखी म्हणजे रागिष्ट आहे. तेवढंच नव्हे, तो कोडी समजणारा आहे. म्हणजे अँग्री आणि शूड, कोडी समजणं म्हणजे कठीण प्रश्नांची उत्तर देणारा तो आहे. ओके, जो शब्द तिथं वापरलेला आहे हिब्री भाषेमध्ये खीढा, असा खीढा, त्या कोडी समजणारा म्हणजे कठीण
प्रश्नांची उत्तर समजणार. निश्चित तो अशा काही समस्यांना उत्तर देणारा असे लोक म्हणतील, अरे बाबा ह्यांनी तर आम्हाला याचं उत्तर दिलेलं आहे. कठीण प्रश्न ज्यात जे कोणाला सोडवता येत नाही असे प्रश्न तो सोडवेल. 24 वचन काय सांगतं पहा. त्याची सत्ता बलवत्तर होईल. पहा, तो बलवान होईल. पण पुढचं शब्द वाचा काय लिहिलेलं आहे. तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही. पहा, ती स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही, तर तो विलक्षण नाश करील. पहा प्रियांनो, स्वतःच्या पराक्रमाने तो बलवान होणार नाही. म्हणजे कोणाच्या पराक्रमाने? स्वतःच्या नव्हे. तो मनुष्य असेल, पण त्याला पराक्रम देणारा आत्मिक लुसिफर असेल. तो विलक्षण नाश करणारा, कारण हाच शत्रू आहे, नाश करणारा, घात करणारा आहे. चोर येतो तो चोरी करायला, नाश करायला, घात करायला. मी आलोय तो जीवन आणि विपुल जीवन द्यायला. तो त्याचं जे सामर्थ्य ते त्या सैतानापासून असेल, तो नाश करणारा असेल. पुढं तो उत्कर्ष पावेल आणि आपला मनोरथ सिद्धीस नेईल. तो समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील. समर्थ आणि पवित्र लोकांचा नाश करेल. कोण आहे तो समर्थ लोक? जे दानिएल स्वतः सांगतो ना त्याबद्दल. आता वाचू नका ते, पण आपल्याला माहिती आहे. दानिएल 11:32 मध्ये लिहिलेलं आहे, जे आपल्या देवाला ओळखतात ते बलवान, समर्थ म्हणजे बलवान होतील, सामर्थ्याने भरलेले होतील. ते महत्कृत्य करणारे लोक. समर्थ आणि पवित्र लोकांचं. पवित्र लोक कोण आहेत? विश्वासणारे. हो, जे विश्वास, प्रत्येक विश्वास ठेवणारा हा पवित्र आहे, संत आहे, असं बायबलचं वचन आम्हाला सांगतं. ज्यावेळेस पॉल कुठले करंथीकराच्या मंडळीला येतं, करंथ येथील संत जनास, पवित्र जनामध्ये साठी मी हे लिहित आहे. तो पवित्र लोकांचा नाश करणारा. ही रियालिटी त्या काळामध्ये छळ होईल प्रियांनो, असं दिसत आहे ह्या ठिकाणी, ह्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. कसं होईल, काय होईल याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन नाही करू शकणार, पण बायबलचं वचन सांगतं त्या ठिकाणी तसे लोक तिथं असतील. ह्या ठिकाणी तो त्यांना छळ करील. 25 वचन पाहूया. तो आपल्या काव्याने आपली हातची कारस्थाने सिद्धीस नेईल. तो उन्मत होऊन उन्मत होईल. तो पुन्हा एकदा इथं त्याच्या गर्व, मॅन ऑफ प्राईड, गर्वाने भरलेला. आणि म्हणून गर्व कुठल्याच बाबतीत असता कामा नये प्रियांनो. आमच्या हृदयामध्ये गर्व, कोणीतरी एका सेवकाने म्हटलेलं आहे की जगामध्ये सर्वात पहिलं पाप कुठलं असेल तर अवज्ञा नव्हे तर गर्व आहे. त्या शत्रूच्या, सैतानाच्या हृदयामध्ये आलेला गर्व जो आहे तो उन्मत कधीच असता. आमचे शब्द देखील उन्मत असता कामा नये. नम्रता आमच्या जिभेत असणं खूप गरजेचं आहे. पण बरेचसे लोक आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये उन्मत शब्दाचा वापर करतात. पण ह्या ठिकाणी तो स्वभाव ह्या शत्रूचा आहे. बर, तो उन्मत होऊन निर्भय असलेल्या लोक, पुष्कळ लोकांचा नाश करील. तथापि त्याचवर कोणाचा हात न पडता तो नाश पावेल. बर, कोणाचा हात न पडता म्हणजे आता मनुष्य त्याला नाश पावणार नाहीये, तर कोणतरी दुसरं त्याला नाश पावलेलं. आम्हाला माहिती आहे प्रभू परमेश्वर म्हटलं, ज्या वेळेस तो येशू ख्रिस्त येईल आपल्या मुखाच्या शब्दाने त्याचा नाश करेल. त्याच्या मुखातून या तलवारीने त्याचा नाश होईल. मुखाच्या श्वासाने त्याचा नाश होईल. आणि तोच त्याला घाबरतो प्रियांनो. फक्त देवाच्या शब्दाला आणि देवाच्या श्वासाला तो भीतो. पुढं, हा जो अहोरात्रीचा दृष्टांत सांगितला तो खरा आहे. हा दृष्टांत गुप्त ठेव, कारण तो दीर्घकाळास लागू आहे. तो दीर्घकाळास लागू आहे. हा जो दृष्टांत आहे तो दीर्घकाळास लागू. 27 वचन. तेव्हा मज दानिएलाला मूर्छा आली व मी काही दिवस आजारी पडलो. अरे बापरे. त्यानंतर मी उठून राजाचे कामकाज करू लागलो. हा दृष्टांत पाहून मी विस्मित झालो, पण तो कुणास कळला नाही. प्रियांनो, ह्या दृष्टांताबद्दल दानिएलाने ह्या ठिकाणी खूप काही लिहिलेलं आहे.
8व्या अध्यायामध्ये शेवटच्या काळामध्ये होणारे हे दृष्टांत आहे. 9व्या अध्यायामध्ये देखील त्या ठिकाणी खूप प्रियांनो त्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या शेवटच्या काळात घटना आहेत. आपण ते पुढच्या सेशन्समध्ये पाहणार आहोत. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की या दानिएलच्या पुस्तकामध्ये खूप काही खोल असा अभ्यास आहे जो आम्ही जीवनामध्ये शिकला पाहिजे. शेवटच्या काळामध्ये या घटनांबद्दल आम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनावर आम्ही अवलंबून राहायला. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या असत्यापासून दूर राहून त्या ख्रिस्ताबरोबर आपलं जीवन जगूया. देवाच्या वचनामध्ये आपलं स्वतःला राखूया. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं प्रियांनो, जर तुम्ही प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 10 वचन सांगितलं, तो म्हणतो की पहा, तू माझे धीराचे वचन पाळले म्हणून ह्या जगावर जो परीक्षा प्रसंग येणार आहे त्यापासून मी तुला राखेन. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवाच्या वचनाला राखणारे, देवाचं वचन पालन करणारे, देवाच्या वचनावर टिकून राहणारे आम्ही लोक असलं पाहिजे. येशू ख्रिस्ताने मत्ताच्या 24व्या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलंय, सांभाळा, नाहीतर तुम्ही फसवले जाऊ शकता. निवडलेला देखील तो फसवेल असं वचन सांगतं. आणि म्हणून काही गोष्टी आम्हाला सांभाळायला पाहिजे, स्वतःचं संरक्षण करायला पाहिजे, सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःला वचनामध्ये राखलं पाहिजे. तुम्ही त्यापासून स्वतःला बाजूला ठेवू नका, भिवू नका प्रियांनो. देव परमेश्वराची इच्छा की तुमचं संरक्षण व्हावं. देवाचा आत्मा तुम्हाला सहाय्य करेल, पण स्वतःच्याकडे लक्ष देणं हे महत्वाची गरज आहे. प्रभू करो प्रियांनो, ही वचनं तुम्हाला आशीर्वादाचे करो. आपण प्रार्थना करूया. पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो ह्या वचनांबद्दल. आम्ही विनंती करतो बापा, तुझ्या ज्या योजना, तुझे संकल्प, तुझे बेत आम्हाला समजू दे. प्रभुदेव बाप्पा, ह्या दृष्टांताद्वारे तू आमच्या जीवनासंगती बोलतोस म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन आणि आमेन.